क्रीडा संकुल पांढरकवडा येथे क्रिकेटचा सराव करणारे सर्व खेळाडू तर्फे तहसीलदार केळापूर तथा कार्याध्यक्ष तालुका क्रीडा संकुल समिती पांढरकवडा यांना निवेदन सादर। तालुका क्रीडा संकुल पांढरकवडा येथील टेंडर रद्द करून शासन निर्णयानुसार लोकप्रिय क्रीडा प्रकार, उपलब्ध सुविधा, खेळाडू संख्या इत्यादी बाबींचा व सर्व प्रकारच्या खेळांच्या खेळाडूंना विचारात घेऊन नव्याने टेंडर करणे बाबत व क्रिकेट या स्थानिक लोकप्रिय खेळाला प्राधान्य देऊन क्रिकेट या खेळासाठी जागा आरक्षित करण्यात यावी या आशाचे निवेदन सादर केले। आदिवासी दुर्गम भाग असलेला पांढरकवडा शहर येथील क्रिकेट हा एक लोकप्रिय खेळ आहे। अनेक खेळाडूंनी राष्ट्र, राज्य, विदर्भ, विभागीय, जिल्हा, तालुका स्तरापर्यंत मजल मारली आहे। मोठ्या प्रमाणावर येथील बहुसंख्य खेळाडू मुली क्रिकेटमध्ये करिअर म्हणून तसेच वयस्क खेळाडू आपले आरोग्य सुदृढ राहण्याकरिता क्रिकेट हा खेळ खेळतात। त्यामुळे खेळाडूंच्या भविष्याचा विचार करून तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य क्रीडा धोरण 2012 नुसार क्रीडा प्रकाराच्या वर्गवारीमध्ये कया गटात मोडत असलेल्या क्रिकेट या खेळाचा लॉस एंजेलस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा 2028 मध्ये समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे या खेळाला प्राधान्य देण्यात यावे। शासन निर्णय दिनांक 26 फेब्रुवारी 2014 नुसार व स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल विभाग, शिक्षण विभाग, खाजगी संस्था यांच्या सहकार्याने उपलब्ध सुविधांची माहिती संकलित तसेच स्थानिक लोकप्रिय क्रीडा प्रकार, उपलब्ध सुविधा, खेळाडू संख्या इत्यादी बाबींचा विचार करता काढण्यात आलेले सदर टेंडर रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात यावे। महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण मध्ये समावेश असलेल्या क्रिकेट या खेळाला व तसेच स्थानिक लोकप्रिय खेळ हा क्रिकेट असल्यामुळे व तसेच क्रिकेट खेळाडूंची संख्या इतर खेळांच्या खेळाडूंपेक्षा जास्त असल्यामुळे क्रिकेट या खेळाला प्राधान्य देऊन क्रिकेट या खेळाला आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधांचा विचार करून या सर्व सोयी सुविधांचा समावेश टेंडर मधल्या कामामध्ये करण्यात यावा। तालुका क्रीडा संकुल निर्मितीच्या काळापासून पडीत असलेली उत्तर पूर्व दिशामधील ईशान्य दिशेची जागा ज्यावर आम्ही स्वखर्चाने क्रिकेट खेळण्यायोग्य करण्याकरिता अंदाजे 1.5 ते 2 लाख एवढा खर्च करून खेळाडूंना क्रिकेट खेळाकरिता आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून दिलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम करता सदर जागा ही लेदर बॉल क्रिकेटचा सराव व विकास करण्यासाठी राखीव करण्यात यावी व सदर जागेवर लेदर बॉल क्रिकेटचा सराव व विकास करण्याकरिता आवश्यक त्या सोयी सुविधाचा टेंडर मध्ये समावेश करून सदर सोयी सुविधा पुरविण्यात याव्या। पांढरकवडा या शहरातील मोठ्या संख्येने वयस्क खेळाडू सकाळी व संध्याकाळी आपले आरोग्य सुदृढ राहण्याकरिता क्रिकेट हा खेळ खेळतात। तसेच तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व विभागीय स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन हे पांढरकवडा क्रीडा संकुलमध्ये करण्यात येते असल्यामुळे क्रिकेट या खेळाकरिता ग्राउंडच्या मधोमध टेनिस बॉल क्रिकेट व लेदर बॉल क्रिकेट खेळण्याकरिता खेळपट्ट्या बनविण्यात याव्या नये तसेच त्यांना खेळ खेळताना कोणता अडथळा निर्माण होऊ नये याकरिता 400 मीटर रनिंग ट्रॅकचे बांधकाम हे साइड ड्रेनेज करता करण्यात यावे। सदर टेंडरची निविदा मागविण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 असल्यामुळे सदर टेंडर 29 सप्टेंबर 2024 पर्यंत रद्द झाल्यास दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी तसेच निवेदनचा विचार करून मागण्या मान्य न केल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी व आमदार यांच्या विरुद्ध आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला। सदर निवेदन अक्षय बाबाराव कडू यांनी पॅन्थिऑन स्पोर्ट फाउंडेशन व न्यूलकी क्रिकेट क्लब, मुत्तेलवार क्रिकेट क्लब, फ्रेंड्स क्रिकेट क्लब, आझाद क्रिकेट क्लब कडून दिले। प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज। अंडर 19 मध्ये गेला तेव्हा कॉम्पिटिशन एवढं वाढते की तो त्याला भविष्यामध्ये सुद्धा खूप त्रास होतो। म्हणून कार्याध्यक्ष आहे रामदास सारखे आमचे दोन मित्र आहेत सरांबद्दल पण त्यांचे थोडंसं तुम्ही विशेष लक्ष देऊन थोडं आपल्या जिल्ह्यातले स्पॉन्सर बघून थोडंसं बघायचं। आता म्हणून आलं आहे सर ते मल्टी जिम हॉल आहे प्लस जिम आहे प्लस ऑफिस आहे।
आणि ऑलरेडी जिम झालेलं आहे, ऑफिस पण झालेलं आहे. परत ते मेन्शन करण्याचा काही प्रश्न नव्हता आणि मे बी शौचालय करायचं आहे. पण आम्ही ऑलरेडी तिथे प्रॅक्टिस करत आहोत किंवा हे सर लोक जे सकाळी प्रॅक्टिस करतात तिथे सेंटरमध्ये सर सगळे प्रॅक्टिस करतात, आम्ही पण सेंटरमध्ये प्रॅक्टिस करतो. आणि कॉर्नरमध्ये हे आमची जागा आहे जिथे आम्ही स्वखर्चाने किंवा समाज तिथे तुम्ही स्वतः अशा सगळ्यांनी करून ती बनवली आहे जागा. तिथे प्रॅक्टिस करणार, तिथे हे हॉलचं त्यांनी प्रपोज केलं आहे. आणि आम्हाला बांधकामाला विरोध नाही आहे, फक्त आमचं क्रिकेटचं ग्राउंड जे आहे ते मोकळं ठेवून तुम्ही काही करा. भरपूर आहे जागा, भरपूर आहे. आणि सर आमचं त्या बांधकामाला विरोध नाही, ट्रॅकला विरोध नाही आहे. फक्त आमचं जे क्रिकेटचं ग्राउंड आहे ते मोकळं सोडून यू कॅन डू. आणि सेंटरमध्ये सर तेवढं करून द्या, कारण की शासन निर्णयानुसार आझाद मैदानच्या पण खेळपट्ट्या गेलेल्या आहेत न्यूजवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो GR आहे 26 फेब्रुवारी 2014चा, याच्यानुसार स्थानिक लोकप्रिय खेळ हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. तो ग्राह्य न धरता किंवा काही न करता परस्पर असं काढून टाकणं म्हणजे हा खेळाडूवर होणारा परस्पर अन्याय आहे. याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन, विशेष लक्ष देऊन सर. क्रिकेट हा भारतातील सर्वात सुप्रसिद्ध खेळ आहे आणि पांडवखळा गावाला क्रिकेटची फार मोठी परंपरा लाभली आहे. पांडवखळा येथून अक्षय करेरा नावाचा खेळाडू रणजी कर्ण खेळलेला आहे. त्याची IPLमध्ये पण निवड झाली आहे आणि पांडवखळ्याच्या खेळाडूंनी राज्यस्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आपलं नाव कमवलेलं आहे. त्याचं नावलौकिक आहे. आणि पांडवखळा गावाला फ्रेंड्स क्रिकेट क्लब सारखे जुने क्लब आहे जे 30 वर्षापासून इथे चालू आहे. आणि अशा या लोकप्रिय खेळाला टेंडर देऊन तिथे इमारत बनवून क्रिकेट खेळण्यासाठी जागा जी आहे ती राहणार नाही जर इमारत बांधली तर. आणि आम्ही सर्व पोरके होऊ. त्याच्यामुळे आमचं सरकारला निवेदन आहे की क्रिकेटसाठी मैदान मोकळं सोडावं आणि त्यांना वाटेल ते बांधकाम करावं, त्याला आमचा विरोध नाही आहे. परंतु जोपर्यंत आमचं क्रिकेटचं ग्राउंड खुलं राहणार नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही काम होऊ देणार नाही, याची मी ग्वाही देतो. आणि क्रिकेट सर्व प्रेमीतर्फे मी अशी सरकारला विनंती करतो की याने क्रिकेटचा पुनर्विचार करावा आणि क्रिकेटचं ग्राउंड जे मोकळं सोडावं.